नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संकेत तुमचे आणखी एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल स्टडी विथ संकेतवर. मित्रांनो, आपण बघणार आहात 14 ते 21 मार्चचे वीकली करंट अफेअर, जे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेश भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे? तर बघा मित्रांनो, आपलं उत्तर आहे चंदीगड. चंदीगड केंद्रशासित प्रदेश भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. आणि याच्या आधी हा कारनामा कोणी केला आहे? लडाख. तर लडाख असा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे जो पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. तर बघा, विशेषतः चंदीगडने महिला शिक्षणावर जास्त भर दिला आहे, त्याच्यामुळे हे यांचे पूर्ण साक्षरतेचे प्रदेश बनवणे शक्य ठरले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. 2026 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कोणता देश ओळखला जात आहे? तर बघा, अशा स्थितीमध्ये आधी बघत होतो आपण चीन, अमेरिका हे देश सामोर राहत होते, पण आता हे कामगिरी केली आहे भारताने. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे. आणि बघा, भारताची अर्थव्यवस्था वाढण्याचे मुख्य कारण म्हटलं म्हणजे तर पहिलं कारण आहे मेक इन इंडिया. ज्या प्रकारे भारताने मेक इन इंडियावर भर दिला आहे त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला ग्रोथ मिळाली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे UPI. बघा, UPIचा पण याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तसेच भारताचे इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देणे आणि विदेशातील जास्त प्रमाणात गुंतवणूक करणे याच्यामुळे भारताची इकॉनॉमी काय झाली, ग्रोथ झाली आहे. चला तर त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. 2026च्या आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहे? तर बघा, 2026च्या आशिया क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हे ऑप्शन बी जापानकडे गेले आहे. आणि आता हे आशिया क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केल्या जाणार आहे? जापानच्या नागोवा शहरमध्ये. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा, प्रश्न क्रमांक 14 आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना नुकताच कोणता उच्च नागरिक सन्मान जाहीर झाला आहे? तर बघा, एन चंद्रशेखरन यांना ब्रिटनचा उच्च नागरिक सन्मान जाहीर झालेला आहे. यांना हा सन्मान का बरं देण्यात आलेला आहे? तर बघा, आपले उत्तर काय आहे? ऑप्शन ए. तर बघा, यांना हा सन्मान का बरं दिला आहे? तर यांनी जी ब्रिटनमध्ये गुंतवणूक केली आहे याच्यासाठी यांना हा सन्मान देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. नेपाळच्या इतिहासातील पहिले ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण बनले आहे? तर बघा, याच्यामध्ये नेपाळच्या पहिले ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून भूमिका श्रेष्ठ यांची निवड करण्यात आली आहे. बघा, त्या नेपाळमधील तृतीयपंथ आणि लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या एक प्रमुख नेता आहेत. आणि त्यांनी भूमिका तिसरो लिंगो आत्मकथा नावाचे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. कोणत्या भारतीय खेळाडूला युनिकोल इंडियाने आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर आहे जसप्रीत बुमराह यांना युनिकोल इंडियाने आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया. पश्चिम आशियातील संकटामुळे बाधित झालेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी भारत सरकारने मार्च 2026 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे? बघा, जिथे प्रॉब्लेम असली तिथे आपला भारत देश काय करतो? मदतीसाठी हात समोर करतो आणि त्यांची मदतीला धावून जातो. आता सुरू झालेल्या मिडल ईस्टमध्ये अमेरिका, इराण, इस्रायल यांच्या युद्धातील जे संकट उत्पन्न झाले आहे त्याच्यामधून राहत देण्यासाठी भारताने काय केलं आहे? रिलीफ योजना सुरू केली आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. भारतीय नौदलाने मार्च 2026 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कोणत्या बहुराष्ट्रीय युद्ध अभ्यासात भाग घेतला आहे? तर बघा, आयोजन अमेरिका कोणत्या ना कोणत्या युद्धामध्ये फसलाच असतो, त्याच्यामुळे यांनाही युद्ध अभ्यास करणे महत्त्वाचे असते. तसेच याच्यामध्ये आपल्या देशाने सुद्धा सहभाग घेतला आहे, जेणेकरून आपल्या देशाचे पण समोर कुठे युद्ध झाले तर त्यांना हा युद्ध सराव असल्यामुळे युद्ध करण्यामध्ये
जास्त प्रॉब्लेम जाणार आहे. आणि याच्यासाठी सी ड्रॅगन 2026 हा युद्धाभ्यास सुरू केला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. नुकत्याच चर्चेत असलेल्या गोधाम योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात केला आहे? तर गोधाम योजनेचा शुभारंभ केला आहे छत्तीसगडमध्ये. बघा, छत्तीसगडमधील ज्या गायी भटक्या विमुक्त गायी ह्या ज्या रोडावर वगैरे कुठे इकडे तिकडे भटकत असतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी छत्तीसगड सरकारने काय केलं, गोधान योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 10 बघूया. नुकतेच चर्चेत असलेले समुद्रयान मिशन भारताच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवले आहे? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन सी पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांनी काय केलं आहे, समुद्रयान सुरू केली आहे. ज्याप्रमाणे भारताने गगनयान सुरू केली आहे, तसेच आता समुद्रयान सुद्धा सुरू केले आहे. आणि समुद्रामध्ये जाण्याकरिता यांनी मत्स्य 6000 नावाचे वाहन बनवले आहे, जे समुद्रामधील अध्ययनासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघूया. 2026च्या 98व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर बघा, हा बहुमान वन बॅटल ऑफ अनादर या चित्रपटाला मिळाला आहे. तर बघा, याच्यामध्ये डायरेक्टरचे उत्कृष्ट डायरेक्शन आणि कलाकारांचे उत्कृष्ट प्रदर्शन याच्यामुळे हा पुरस्कार यांना देण्यात आला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे. मार्च 2026मध्ये भारताच्या कोणत्या शेजारी देशात नवीन लोकशाही सरकारची स्थापना झाली आहे? तर आपले उत्तर आहे नेपाळ. बघा, नेपाळमधील बालिन शाह यांच्या पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे आता तिथले पंतप्रधान कोण बनले, बालिन शाह. आणि बालिन शाह बघितले तर हे प्रोफेशनने आर्किटेक्चर आणि एक रॅपर आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघूया. खेलो इंडिया युथ गेम 2026चे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे? तर बघा, याच्यामध्ये आहे ऑप्शन क तमिळनाडू. तमिळनाडूकडे हे खेलो इंडिया युथ गेमचे यजमानपद दिले आहे. याचे कारण बघितले तर एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे या यजमानपदासाठी काय केली होती, शिफारस केली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघूया. भारतीय रेल्वेने 18 मार्च 2026 पर्यंत कोणत्या राज्याला देशातील पहिले हायड्रोजन ट्रेन ही भेट देण्याचे जाहीर केले आहे? तर बघा, याच्यामध्ये आहे हरियाणा. आपले उत्तर काय ठरणार आहे, हरियाणा. तर बघा मित्रांनो, बाकीच्या ज्या ट्रेन असतात त्याच्यात डिझेल असते किंवा इलेक्ट्रिकवर चालतात आणि त्याच्यामध्ये जो धुवा निघतो त्याच्यामुळे काय होतं, प्रदूषण फैलते. पण हायड्रोजन ट्रेनमध्ये काय होते, याच्या जागी धुवा न निघता हे एक पाण्याची वाफ निघते, जेणेकरून निसर्गाला त्याच्यामुळे कोणती हानी होत नाही. आता प्रश्न क्रमांक 15 बघूया. 2026च्या BCCI नमन अवॉर्ड सोहळ्यात पॉली उमरीगर पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, हा पुरस्कार देण्यात आला आहे शुभम गिलला. कशासाठी? तर जे यांनी 2025 मध्ये जे उत्कृष्ट कारिगिरी केली आहे, जे उत्कृष्ट खेळ प्रदर्शन केलं आहे, त्याच्यासाठी याला हा पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघूया. इंडियन वेल्स ओपन 2026चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर इंडियन वेल्स ओपन पुरुष एकेरी पद हे कोणी जिंकले आहे? नोवाक जोकोविच यांनी रशियाचे जे डॅनियल मेदवेदेव आहे यांचा पराभव करून हे विजेतेपद मिळवले आहे. बघा, इंडियन वेल्स बघितले, इथे इंडियन नाव आहे, याचा अर्थ हे नाही की हे इंडियामध्ये होतो. तर हे इंडियन वेल्स कुठे खेळल्या जाते? अमेरिकेमध्ये खेळला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे. BCCI नमन अवॉर्ड 2026 मध्ये CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, याच्यामध्ये राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना हा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. आता प्रश्न क्रमांक 18 बघूया. नवी दिल्ली येथे आयोजित विश्व पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? तर बघा, याच्यामध्ये भारतासाठी एक अत्यंत
चांगली गोष्ट आहे की भारताने याच्यामध्ये कोणते पद मिळवले आहे? पहिले पद मिळवले आहे. आता प्रश्न क्रमांक 19 बघूया. नुकतेच पश्चिम घाटात ॲम्ब्लिसेस वायव्य नावाच्या नवीन प्रजाती शोधली गेली आहे. ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, याच्यामध्ये ही जी नवीन प्रजाती शोधली आहे ही कशाची आहे? कॅटफिश. आणि कॅटफिश काय आहे? एक मासा आहे. मित्रांनो, या माशाला कॅटफिश का बरं म्हटले जाते? तर बघा, यांच्या तोंडावर जे मांजरीसारखे असे मिशी असतात, त्याच्यामुळे यांना कॅटफिश म्हणले जाते. हे बघा फोटोमध्ये दिसत आहे. इथे जे याला असे केस दिले आहे, काय आहे? यांच्या मिशा आहे याच्या, आणि ह्या मिशा कोणासारख्या असतात? मांजरीसारख्या, म्हणून त्याला कॅटफिश म्हटले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघूया. अलीकडे कोणत्या राज्याने धोलेरा येथे आपले पहिले साऊंडिंग रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे? तर बघा, हा पराक्रम कोणी केला आहे? गुजरातने. गुजरात असा पहिला राज्य ठरला आहे ज्याने आपली स्वतःची साऊंडिंग रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. मित्रांनो, साऊंडिंग रॉकेट कशासाठी प्रक्षेपित केले जाते? तर ते आपल्या राज्यातील हवामानाबद्दल माहिती घेण्यासाठी हे रॉकेट प्रक्षेपित केले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघूया. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर बघा, चंद्रिका पुजारी या भारतातील खेळाडू आहेत ज्यांनी हा सुवर्ण पदक जिंकला आहे. आणि या कशाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंगशी संबंधित आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघूया. नागोवा प्रोटोकॉल जो नुकताच चर्चेत होता, तो खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा, हा नागोवा प्रोटोकॉल बघितला तर जैवविविधतेशी संबंधित आहे. आणि याला नागोवा का बरं नाव दिलं आहे? तर बघा, ज्या वेळेला याची सुरुवात झाली होती, तर तो नागोवा हा जपानमधील जो शहर आहे तिथे हा सुरू झाला होता, म्हणून त्याला नागोवा प्रोटोकॉल असे म्हटले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघूया. इस्रोने अलीकडे कोणत्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर हे आहे ऑप्शन ए, CE-20. याची यशस्वी चाचणी इस्रोने घेतली आहे. आणि बघा, आता जे गगनयान होणार आहे त्याच्यासाठी हे इंजिन तयार करत आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघूया. मित्रांनो, आपण फक्त या हप्त्यातले असे महत्त्वपूर्ण प्रश्न घेतले आहे जे आपल्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, आणि हे आपल्याला समोर कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये बघायला मिळू शकतात. म्हणून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, प्रश्न क्रमांक 24 आहे. केंद्र सरकारने चीनमधील भारतीय नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याच्यामध्ये विक्रम दोरस्वामी यांची निवड करण्यात आली आहे. बघा, विक्रम दोरस्वामी हे युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून कमिशन आहेत. आणि बघा, 19 मार्च 2026 मध्ये त्यांची चीनमध्ये भारताची पुढील राजदूत म्हणून काय झाली आहे? नियुक्ती झाली आहे. आणि ते लवकरच आपला नवीन कार्यभार स्वीकारणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघूया. भारतीय नौदलाने मॅरिटाईम सहकार्यासाठी नुकताच कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर बघा, भारताने मॅरिटाईम सहकार्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? IOS सागर पुढाकार हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघूया. बिमस्टेक सदस्य देशातील तरुण नवोन्मेषक आणि व्यावसायिकांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये हा नक्की विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते आपले या हप्त्याचे महत्त्वपूर्ण करंट अफेअर. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.